So how was your engineering life? Did you enjoy it? Okay, so I have enjoyed my engineering life a lot. I am a direct second year, so friendship matters a lot when you're in new college, making new friends because it is essential in the projects. And yeah, I'll say that enjoy your engineering because you're not going to come here again. Enjoy the entire process like alacrity, and there are many events. But by the same time, focus on your placement. Give equal amount of time to enjoyment as well as focusing on placements. Yes. Thank you. Thank you. How was your engineering life? Did you enjoy it? मला खूप मजा आली इंजिनिअरिंग करायला आणि आमचं फर्स्ट इयर ऑनलाईन होतं ऑलमोस्ट 1.5 इयर. पण आम्ही इतकं एन्जॉय केलं ऑनलाईनमध्ये, पण आम्ही ऑनलाईन गेम्स खेळायचो आणि त्याच्यामुळेच इतकी बॉन्डिंग झाली माझी या लोकांची. अदरवाईज मी इंट्रोवर्ट आहे, माझे एवढे फ्रेंड्स नसते बनले, पण असं ऑनलाईन होतं म्हणून खूप चांगली फ्रेंडशिप झाली आणि ऑफलाईन आल्यावर पण तो कनेक्ट होता फ्रेंड्सबरोबर आणि आम्ही खूप मजा केली आहे. म्हणजे आम्ही टिफिन ब्रेक्समध्ये केक वगैरे कट करायचो, खूप मजा यायची. असं आम्ही असंच एवढे लेक्चर्स वगैरे बंक नाही केले कारण आम्ही ऑलमोस्ट सगळेच सिन्सिअर होतो आणि अटेंडन्सचा पण इश्यू यायचा म्हणून. बाकी खूप मजा आली इंजिनिअरिंग लाईफला आणि मला हाच मेसेज द्यायचा आहे की तुम्ही अलॅक्रिटी वगैरे जे फेस्ट आहेत त्याच्यामध्ये घ्या भाग, खूप मजा येते आणि हेच मेमरीज आहेत आणि तेच तुम्हाला लाईफ टाईम आठवणार आहेत. आणि काही का असं ना कशामध्ये तरी भाग घ्या, डान्स येऊ दे नाही येऊ दे, वॉट एव्हर इट इज. Thank you. So how was your engineering life? Did you enjoy it? सो बेसिकली मी खूप जास्त इंट्रोवर्ट होते, मी माझ्या आधीपासून सांगते. आणि मी कधीच कशात पार्टिसिपेट नाही केलं म्हणजे 12th स्टँडर्ड. पण लाईक फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये मी अशा छोट्या छोट्या इव्हेंट्समध्ये किंवा क्लब्समध्ये मी पार्टिसिपेट करायला लागले. सो आय थिंक मेजरली पार्टिसिपेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट मतलब अकॅडमिकसोबत सुद्धा. आणि टॉकिंग अबाउट अलॅक्रिटी इज बेसिकली लाईक अलॅक्रिटी इज द लाईक बेस्ट memory you will ever have in your college life. The nights we spend or the after college events we dance, participate, सगळं जे पण आपण प्रॅक्टिस वगैरे जे करतो आणि मग लास्ट डेचा जो परफॉर्मन्स असतो त्याच्यानंतर जे हॅपीनेस असतं दॅट्स लाईक आपण ते वर्ड्समध्ये असं डिपेक्ट पण नाही करू शकत, एवढं भारी असतं. आणि टू पार्टिसिपेट इन क्लब्स अँड अदर बॉडीज वगैरे लाईक मे इट बी लाईक प्रोफेशनल like. So how was your engineering life? Did you enjoy it? I love my engineering life. मी फर्स्ट डे पासून एन्जॉय करते. मी आजही एन्जॉय करते रंगाना वगैरे म्हणण्याजवळ. सो या एन्जॉईंग फ्रॉम द फर्स्ट डे. आमचं ऑनलाईन होतं. पहिल्याच दिवशी आम्ही खूप जास्त कोणाला ओळखत नव्हतं, झूम कॉलवरती होतं. टीचर्सचा काहीच माहिती नव्हतं कसं म्यूट करायचं, कसं म्यूट करायचं काहीच माहिती नव्हतं. अँड इट वॉज सो मच फन बिकॉज एक इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडताना असं आता वाटतं की तेव्हा टीचर्सला झूम कॉल वापरणं येत नव्हतं. आता आम्ही कुठे आलो आणि त्यांच्याकडून किती शिकलो. And as a युवा, how were you handling the pressures of the engineering phase and the exam? So तू कसं हँडल केलं? युवा होती, so I think there was a pressure. प्रेशर तर होतंच यार, कायमच असतं म्हणजे कोणाच्याही लाईफमध्ये असतं. युवा तर एक खूप स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी होती तो कायम. आणि असं होतं की इलेक्ट्रिसिटी आहे ती करायची आहे आणि त्याला लीड करायला तर कोणालाही आवडेल. सो थर्ड इयरपासून होतं स्वप्न युआर बनण्याचं. ते खूप कष्टाने पूर्ण केलं जातं अलॉंग विथ सपोर्ट फ्रॉम सो मेनी टीचर्स. तुला माहिती आहे का आपले टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. ओनली इफ यू शो द इंटरेस्ट. तर मग एवढंच आहे की तुम्ही त्या टीचर्सना आयडेंटिफाय करावं लागतं. त्या टीचर्सना तुम्ही जाऊन गायडन्स मागायला लागतो. ते मागितल्यानंतर गाईड करतात. स्वतःहून ते तुमच्याकडे कधीच नाही येणार. हे शिकली आहे मी. आणि इलेक्ट्रिसिटी झालं हे सगळे स्टुडंट्स हे सगळे बाहेरचे लोक इतके पार्टिसिपेट